देवीला त्रास नव्हता होत की एवढं वाकून जाईल. मागे बघा, मागे बघा. हॅलो गाईज, तर आपला लास्टवाला व्लॉग जो आहे तो कंटिन्यू होतोय. पूर्ण दिवसभरात आम्ही कुठे ना कुठे फिरत होतो आणि हे वालं जे गुफा टेम्पल आहे म्हणजे माता लाल देवीचं मंदिर आहे, जे वैष्णो देवीचं दुसरं प्रतिरूप मानलं जातं. तर इथे खूप मोठी गुफा आहे आणि तिथे देवी असायची, म्हणजे ती तिथे तिचा वास होता वगैरे वगैरे असं काही आहे. तर मी खूप एक्सायटेड होते कारण माझे सासरे मम्मी वगैरे सगळे लोक आधी जाऊन आलेले, तर त्यांनी खूप तारीफ केली होती की कळत नाही आपण कुठे घुसतो आणि कुठून निघतो, तर असं काही होतं. त्याच्यामुळे मी विराट आणि बाकी लोकांना पण सांगून ठेवलं होतं की म्हणजे छोटे छोटे जे मुलं आहेत ते, तर त्यांना पण सांगून ठेवलं होतं की अरे आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचं, गुफेत जायचं आहे. सो सगळे खूप एक्सायटेड होते आणि फायनली आम्ही आज आलो आणि तुम्ही बघताय पूर्ण जेवढं पण म्हणजे जवळपास कॉन्स्टंट आपण 10 मिनटं चालतो आणि वाकूनच चालावं लागतं. तर लिटरली अगदी वाकल्यासारख्या फिलिंग येतात. तर आम्ही असं वाकून 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 चालत होतो आणि इतकं काही केलं गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंताची प्रतिमा आहे, प्रत्येक देवाचा वास आहे तिथे. जो नको तो म्हणजे आपण जे पण आपले देव आहेत ते सगळ्यांचं दर्शन एकाच वेळी तिथे आपल्याला भेटतं. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की प्रत्येक ठिकाणी कसं काम केलं गेलेलं आहे, वर्क आहे, डेकोरेशन आहे. आणि इथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग पण बघायला भेटतील. आणि इतकं इंटरेस्टिंग वाटत होतं ना लहान मुलांकरता, तर म्हणजे त्यांना एवढं छान वाटत होतं सगळं काही, म्हणजे इकडून घुसतोय तिकडून निघतोय. तर मी सगळं रेकॉर्ड करून आणि तुमच्याकरता खास शूट केलं की तुम्हाला पण दर्शन भेटेल. आज आम्ही दिवसभर फक्त आणि फक्त फिरतच होतो. हे दर्शन झालं की ते दर्शन झालं की खायचं प्यायचं कुठेतरी टाइमपास करायचा, असलं काही चालू होतं. ह्याच्यानंतर आम्हाला वाघा बॉर्डरला जायचं होतं. वाघा बॉर्डरला पण आम्ही खूप धमाल केलेली आहे. इथे पण म्हणजे एक असतं ना की आपण जर्नी करतोय, चालतोय, फिरतोय, तर एक थकवा जाणवतो. लिटरली तुम्हाला सांगते, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, आमच्या कोणाच्या चेहऱ्यावर थकवा नावाचा प्रकार नव्हता. आम्ही सकाळपासून म्हणजे अर्ली मॉर्निंग आम्ही सकाळी उठलेलो. मंदिरात आम्हाला गोल्डन टेम्पलला दर्शन करायला जायचं होतं. सकाळी 6 वाजेपासून आम्ही असंच फिरतोय, म्हणजे फक्त खातोय आणि फिरतोय असंच काही चालू आहे, दर्शन करतोय. तर बिलकुलच थकवा नावाचा प्रकार नव्हता. लास्टला मात्र जेव्हा आम्ही रूमवर गेलो तेव्हा सगळेजण खूप लवकर झोपलो होतो की आम्हाला नेक्स्ट डे पुन्हा लवकर उठून पुन्हा फिरायला जायचं होतं. तसा काही प्लॅन होता. आणि तुम्ही बघताय मी फक्त आणि फक्त चालती आहे गुफेमध्ये आणि मिरर वर्क होतं. एक लेअरला तर पूर्ण भिंतींना मिरर लावलेले आहेत, पूर्ण मिरर वर्क आहे. त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग जे तुम्हाला इथे दिसत आहे, हे सगळे ज्योतिर्लिंग आहेत, प्रत्येक ठिकाणचे महादेवाचं रूप. त्याच्या बघा किती बारीक आणि किती जास्त बारीक काम आहे. खूप छान वाटलेलं. ही कामाख्या देवी आहे, माता कामाख्या देवी. सगळ्या देवांचं दर्शन ह्या निमित्तानं तुम्हाला पण भेटतंय, तर मलाही छान वाटतंय. 12 ज्योतिर्लिंग बघ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चलो आणि आजचा माझा जो ड्रेस आहे तो एकदम प्रॉपर जात होता, कारण हे मला सारखं बोलत होते की तू ह्या ड्रेसमध्ये इतकी क्यूट दिसते. म्हणजे एक भयानक गुफा होती देवीचा. तर पाठीचा काना नीट झाला असेल तेव्हा असताना की साध्वी वाला लुक वाटत होता. आणि तो ना मी फिटिंग पण केला नव्हता, एक साईज प्लस आहे आणि मी अगदी मोक्यावर तो टायमिंगवर ड्रेस घेतला आहे आणि फिटिंग करायला मला टाईमच नाही भेटला. पण एक असताना की साध्वीवाला लुक आपण जसं ऑरेंजमध्ये बघतो माता सीतेला, आणि लाल जो कलर आहे तो सात्विकतेचा कलर आहे, तर तो प्रॉपर जात होता आजच्या पूर्ण होल डे करता. तर कॉम्प्लिमेंट्स खूप भेटल्या मला आणि क्यूट वाटत होतं आणि खूप कम्फर्टेबल होतं. कॉटन आहे पूर्ण. तर
हा बाबा लयच भयानक गुफा आहे हो. संपली ही पाणी आहे त्याच्यात. छान वाटत होतं मला ड्रेसमध्ये पण एवढंच की मला 2-3 चांगले चेंजेस करायचे होते, तर ते मला करता नाही आले कारण आम्हाला रूमवर जायलाच नाही भेटलं आणि मी ड्रेस कॅरी करायला विसरून गेले. कारण की आम्ही खूप सकाळी लवकर उठलो होतो. एवढं डोक्यातच नाही की अरे आपल्याला इकडे पुन्हा येता येणार नाही, कारण प्लॅन तर असा होता की मंदिरात जाऊ, पुन्हा रूमवर जाऊन फ्रेश होऊन पुन्हा बाहेर येऊ. कसलं फ्रेश होऊ शकतो बाहेर काय खरंच नसतं की आपण ना फ्रेश होता येतं ना प्लॅनच्या अकॉर्डिंग वर्क करता येतं. अगदी मोक्यावर काय होईल ते होईल तसंच असतं. तर अगदी तसंच आम्ही एकाच कपड्यांवर सगळीकडे फिरत होतो. हालाकी मला खूप टायमापासून अशी सवय नाही आहे, मला असं चेंजेस करायची सवय आहे. मी इकडे पण असेल, मला कुठे बाहेर दुसरीकडे जायचं असेल तर मी चेंज करते आणि मग जाते, अशी सवय लागली. त्याच्यामुळे ते थोडंसं अजून हे वाटत होतं की असं मिस झाल्यासारखं वाटत होतं काहीतरी. पण ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल एक पार्ट सोडला तर माझी पूर्ण जी जर्नी आहे ती इतकी छान झाली की मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत आहे. आणि आता फक्त आम्हाला तर वाटलेलं की ते संपतंय पण जायचं कसं, कारण आपण मागे नाही जाऊ शकत, कारण जसं आलोय तसं परत एवढं फिरता नाही येत. पुढे जायचं कसं, तर नंतर कळलं की इथे बसून पाणी होतं लिटरली खाली, त्या पाण्यातून पुढे जायचं होतं. ही व्हिडिओमध्ये थोडंसं इझी वाटतंय पण तिथे जेव्हा असताना तर अजून थोडं डिफिकल्ट वाटतं की अरे काय आहे. एक्साइटमेंट पण वाढते आणि बघायला छान वाटतं आणि काहीतरी असं सस्पेन्स असल्यासारखं वाटतं. तर इथे पिंड वगैरे होती आणि पूर्ण असं पाण्याचं जमा झालेलं गुफेसारखं प्रॉपर जी गुफा होती तसं होतं. आणि तिथून मग बाहेर पडायचं होतं. पुढे मंदिर होतं देवीचं. आता तसं की तुम्हाला पुढे दिसतंच आहे की काय आणि कसं आहे. तर मलाही मजा येत होती आणि मी शूट का केलं, कारण मला मेमरीज हव्या होत्या. कारण एका ठिकाणी जेव्हा आपण जातो तर ते पुन्हा जाणं पॉसिबल आहे की नाही आहे हे पण आपल्याला माहीत नाही. एकदा गेलो की पुन्हा कधी जाणार आहे, कारण दिल्ली काय जवळ नाही आहे, पंजाबमध्ये. तर इथून महाराष्ट्रातून पंजाबला जाणं मजाक नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी कॅप्चर करून ठेवल्या. आता आम्ही निघालो पुढच्या जर्नीला आणि तुम्ही बघता हे वालं कॉलेज स्कूल सगळं एकाच ठिकाणी आहे. खालचा कॉलेज आहे जिथे कपिल शर्मा, भारती हे लोक शिकलेले आहेत. आगे भी ग्राउंड है, पीछे भी ग्राउंड है. बघ विशाल ते ये स्कूल आगे एक खालसा कॉलेज है ना, आगे स्कूल है, हम लोग उधर ही पढ़े हैं. कितना सुंदर है वो स्कूल है. देखिए अभी 500 मीटर से स्टार्ट होता है. फर्स्ट 500 मीटर पे ना 500 मीटर पे ये आपका ग्रीन लैंड है. आणि अजूनही तिथे एकदा की तुम्ही पहिलीला गेलात तर तुमचं कॉलेज कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला हार्डली 8-10 हजार रुपये खर्च येत असेल. इतकं रिच कॉलेज मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये कधी बघितलं नाही आहे. येताना आम्ही तो एरिया बघितला जिथे ड्रोन जे पाकिस्तानहून येत होते आणि आपल्या सोल्जर्सने ते ड्रोन आकाशातच संपवले होते. तो वाला सगळा सीन जिथे झाला ना ते प्रॉपर आम्ही बघितलं की ते कुठे झालं होतं. आणि वॉर जो झाला आहे त्याच एरियातून आपण पुढे जातो. आपल्याला जेव्हा वाघा बॉर्डरला जायचं असतं तर ते सगळं आम्ही बघितलं आणि पाकिस्तानला जवळून फील करणं म्हणजे एक वेगळाच वाईब आहेत आणि एक वेगळीच मजा आहे की अरे आपला वॉर ज्याच्यासोबत नेहमी चालू असतो आणि जे गेट आहे मोठं ते बघायला काहीतरी वेगळीच मजा येते. आणि इथल्या वाईब गाईज मी तुम्हाला वर्ड्समध्ये सांगू नाही शकत आणि आम्ही खूप एन्जॉय केला इथे. तो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. इथे आपण बसून जेव्हा भारत माता की जय असं बोलतो ना तर अंगामध्ये लिटरली रक्त सळसळतं, कारण अगदी अपोजिट साईडला म्हणजे समोरच तिथे पाकिस्तान आपल्याला दिसतं आणि त्यांच्यासमोर आपण भारत माता की जय बोलतो. तर पूर्ण जे आपली बॉडी आहे ते जे ब्लड असतं शरीरातलं रक्त ते असं सळसळून आपण ते बोलतो. तर ते बोलण्यात एक असतं ना की एक शहारे येतात त्या मोमेंटला, गुजबम्स येतात आणि कसं सांगू मी तुम्हाला, इतकं छान वाटतं ना आपण जेव्हा वाघा बॉर्डरला जातो. ते आपली ती जमीन आणि आपल्या एक असतं की प्राऊड फील करतो आपण. म्हणजे मी तर आतून इतकं प्राऊड फील करते ना की मी भारतात जन्मली आहे आणि भारत माझा देश आहे. आणि त्याच्याकरता जेव्हा आपण जल्लोष करतो ते पण दुश्मनाच्या समोर, तर ते मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगूच नाही शकत. ते फक्त एवढंच बोलू शकते की गुजबम्स येतात आणि बस शहारा येतो अंगाला आणि रक्त सळसळतं.
एवढंच बोलू शकते. आमच्या आहोंबद्दल तर मी तुम्हाला कायच सांगू, म्हणजे ते एवढ्या 4-5 वर्षात कधी इतकं नाचले नसेल, ते एकदाच इथे आल्यावर नाचलेत. कॉन्स्टंट पाय त्यांचे असे थिरथिरत होते, म्हणजे जणू त्यांच्या अंगात एक सोल्जरचंच रक्त सळसळत होतं. म्हणजे ते स्वतःला आतून असं सोल्जर असल्यासारखं फील करत होते. मध्येच जल्लोष करायचे की भारत माता की जय, आणि सगळे त्यांना फॉलो करायचे. आणि इवन डान्स तुम्ही बघताय, कॉन्स्टंट डान्स चालू होता. बल्ले बल्ले पंजाबमध्ये होते तर अगदी त्या वाईब घेत होते, एकदम सरदारजी बनले होते. त्यांना खूप इच्छा होती की आपले जे रिअल हिरोज आहेत, म्हणजे विशालचं नेचर असं आहे ना की त्यांच्यासमोर सलमान खान पण असेल, अक्षय कुमार पण आला तरी ते कधीच कोणासोबत सेल्फी घेणार नाही. त्यांना म्हणजे त्यांना रिअल हिरोजबद्दल जास्त रिस्पेक्ट आहे. आणि त्यांच्याकरता रिअल हिरो जे आहेत ते म्हणजे सोल्जर्स. तर ते इतके फॅन आहेत ना त्यांचे, ते मला कित्यांदा बोलले की आपल्याला जायच्या आधी हे जे आहे त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा. शेवटी त्यांनी सेल्फी घेतलाच. म्हणजे ते थांबून म्हणजे एक असतं ना की क्रेझी फॅन असतो, तसं ते आपल्या सोल्जर्सचे फॅन आहेत. त्यांना स्वतःला सोल्जर बनायचं होतं आणि त्यांचं ते स्वप्न होतं, ते पूर्ण नाही होऊ शकलं. तर ते कधी पण बघतात ना सोल्जर्स आपल्या रिअल हिरोज ना, तर ते खूप रिस्पेक्टफुल्ली त्यांच्याकडे बघतात. आणि त्यांच्यासाठीचा रिस्पेक्ट ह्यांच्या नजरेत काहीतरी अनोखाच आहे. तर लास्टला त्यांनी विराटला घेऊन आणि स्वतः पण सेल्फीज घेतले आणि खूप हॅपी होते ते. आणि त्यांचा हॅपीनेस बघून मलाही खूप छान वाटत होतं. हे आहेत आपले रिअल हिरोज. बघताय तुम्ही, ह्यांच्याकडे बघून खरं प्राऊड फील होतं. आणि आता बघताय तुम्ही, विराटला घेऊन वेट करत होते. लिटरली आम्ही लास्टपर्यंत तिथे उभं होतो आणि त्यांनी आम्हाला सेल्फी पण दिले. आणि इवन म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं त्यांनी त्यांचा टाईम दिला आहे. आणि खरंच रिस्पेक्ट. आणि ही जी मुलगी होती ही गाईड करत होती तिथे जो प्रोग्राम होतो. तर ते जे बाकीचे सोल्जर्स आहेत त्यांचं जे काय प्री प्लॅन नसतं त्यांना ती गाईड करत होती. तर विमेन लोकांना पण सोल्जर असलेलं बघून पण खूप प्राऊड होतं की आपण स्त्रिया पण काही मागे नाही आहोत, आपण प्रत्येक ठिकाणी आहोत. आणि आपल्यात जी शक्ती आहे तिचं कंपॅरिझन कशाशी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर हा पार्किंग एरिया, इथे कार पार्क होतात आणि इथूनच पाकिस्तानची भूमी आपल्याला दिसते. तर आम्ही खूप सारे जोक्स पण मारलेले पाकवर. म्हणजे काय ती जी धमाल होती ना, ते म्हणजे एक असतं ना की माइंड अजून पण तिथेच आहे. पोचले मी घरी आहे पण माझं जे माइंड आहे ते अजून पण तिथेच आहे. त्याच्यानंतर सुवर्ण टेम्पल, जे की रात्रीचं तिथला जो फील आहे, जर का तुम्ही तो घेतला नाही किंवा ते बघितलं नाही तर मग जे पण तुम्ही जर्नी करताय तर ते अधूरच. त्याच्यामुळे आम्ही रिटर्न होऊन पुन्हा मंदिराकडे आलो. रात्री पूर्ण जे फिलिंग असतात, जे फील असतं, कारण मला असं आहे ना, माझं नेचर की मला फील घ्यायचा असतो. मी कुठल्या पण लोकेशनला जाते आणि माझं मन जर का तिथे थांबलं, म्हणजे मला जर का ते आवडलं तर मला ते पूर्णपणे फील करायचं असतं. तर मी रिलॅक्स होऊन तिथे बराच वेळ बसले होते. आणि मी यांना सांगून ठेवलं होतं, तुम्हाला जर का व्हिडिओ बनवावा वाटला तर तुम्ही बनवा, असं काही कंपल्शन नाही की तुम्ही बनवाच. तर मी माझंच चालू होतं. मी फक्त आणि फक्त ऑब्झर्व करत होते, फील करत होते आणि फक्त बघत होते. जेवढं मला नजरेत सामावून घेता येईल तिथलं जे पण आहे मंदिराची जी शोभा, तेवढं मी ते सामावून घेतलं आणि कॉन्स्टंट एकटक बघत होते. आणि वरतून असा मस्त मून होता, पूर्ण प्रकाश, प्रत्येकाची गडबड वगैरे गोंधळ काय चालू होता. आणि साईडने बॅकग्राऊंडने भजन चालू होतं, पंजाबी सॉन्ग. आणि हे जे तुम्ही बघताय पूर्णपणे मंदिर पाण्यात रिफ्लेक्ट होत आहे, त्या वाईब. आणि गाईज तुम्ही बिलीव्ह नाही करणार की आपल्याला जो स्ट्रेस असतो ना माइंडमध्ये, ज्या बॅक ऑफ माइंडमध्ये आपले जे विचार चालू असतात, जे थॉट्स चालू असतात, इथे तुमचा पाय पडल्यानंतर ते थॉट्स कुठे गायब होतात हे तुम्हाला कळणारच नाही. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी तिथे गेले आणि माझ्या माइंडमध्ये जे पण एक्स्ट्रा काही थॉट्स चालू असतील ते अगदी गायब झाले होते. मी तिथलीच होऊन राहिले होते, म्हणजे मी तिथे हरवले होते लिटरली.
तर छान आम्ही ते सगळं फील केलं, लंगर केला, प्रसादी वगैरे म्हणजे ते सगळं काही घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही रूमवर परतलो. आणि बघताय लास्टला मी फक्त आणि फक्त मंदिराचा जो शॉट आहे जो ह्यांनी घेतलेला तो बघा. काय फिलिंग येते यार, काय म्हणजे काय वाईब आहे त्या, कसं सांगू मी तुम्हाला. इतकं छान वाटतं इथे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा इथे यार.